नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन, युनिक आणि सोप्या रांगोळ्या घेऊन आली आहे मी. तर नेहमीप्रमाणेच आजच्या भागातही 3 रांगोळ्या बघणार आहोत आपण. तर ह्या तिन्ही रांगोळ्या खूपच सोप्या आणि अट्रॅक्टिव्ह आहेत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही समजेल आणि रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा. तर आपली जी पहिली रांगोळी, आधीच्या भागात पण आपण सेम पॅटर्नची रांगोळी काढली, पण यात थोडी डिझाईन वेगळी काढलेली मी. तर म्हणजे आधीची रांगोळी पण बघा आणि कालच्या भागातली कालच्याच भागातली वाटतं ती रांगोळी, ती आणि ही रांगोळी कम्पेअर करून बघा. थोडी वेगळी आहे, सेम डिझाईन नाही आहे. आतला फक्त जे चौकोन आहेत 5 ते सेम आहेत, बाजूने वेगळी डिझाईन काढलेली मी. आणि ह्या रांगोळ्या तुम्ही नक्की ट्राय करा दरवाजासमोर. तुम्ही पूर्ण महिनाभरासाठी 30 रांगोळ्या, 30 दिवसांच्या नवीन रांगोळ्या काढा. एकही रांगोळी तुमची रिपीट होणार नाही. आपले रोज व्हिडिओ अपलोड होतो. 7 त्रिक 21 रांगोळ्या. एका आठवड्यात 21 रांगोळ्या तुम्हाला भेटतात. मग काय, नक्की तुम्ही नवीन रांगोळ्या काढा, म्हणजे दिसायलाही खूप सुंदर वाटेल आणि तुम्हालाही मनाला थोडी शांती. अरे वा, छान रांगोळ्या काढतोय आपण. आणि तुम्हाला सकाळच्या घाईगडबडीत पटकन होणाऱ्या रांगोळ्या ह्या. आणि कलर पण जास्त नाही लागत. व्हाईट कलर महत्त्वाचा आहे आणि 2 कलर किंवा 1 कलरमध्ये पण काढू शकता. बघा तुम्ही कालच्या रांगोळीत आणि याच्यात खूप डिफरन्स आहे. आणि रांगोळ्या ट्राय केल्यानंतर किंवा बघितल्यानंतर तुम्हाला कशा वाटल्या आहे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करा जर आवडल्या असतील तर. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब करायला विसरले असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला जास्तीत जास्त शेअर करा आपले व्हिडिओ. त्यांनाही आपले व्हिडिओ बघायला भेटतील, त्यांचाही वेळ वाचेल रांगोळी काढण्याचा. आणि तुम्ही रोज प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला पटकन रांगोळी काढता येईल. अशा पद्धतीने बघा आपली पहिली रांगोळी. खूप किती सुंदर वाटते बघा. तरी मी जे खाली बोर्ड वापरला आहे त्यात म्हणजे एवढी व्यवस्थित जमली नाही. ते असं थोडं खरबुडावताना प्लेन नाही आहे, मग शेप देता येत नाही. आणि व्हाईट फरशीवर काढायचं म्हटलं का ही रांगोळी दिसत नाही. आता माझं चाललं आहे की एक असा नवीन बोर्ड स्पेशल रांगोळीसाठी बनवून घ्यायचा, डार्क कलरमध्ये लाकडी. दिसेलच तुम्हाला काही दिवसांनी रांगोळ्यांमध्ये पुढच्या. ही रांगोळी आपण काय केलं, 3 ते 2 रांगोळी काढली आहे आणि 2-2 रेषा अशा क्रॉसमध्ये काढल्या म्हणजे एक चांदणीचा आकार तयार झाला आतमध्ये. ह्या आपल्या जुन्या रांगोळ्या पूर्वीच्या काळी काढायचो आम्ही किंवा मामी वगैरे काढायची माझी, त्यामुळे शिकलेली मी. ते म्हटलं ट्राय करू आपण ह्या पण रांगोळ्या. कसं आपण जुन्या रांगोळ्या विसरत चाललो आहे, आजकाल सगळं रेडीमेड आलं आहे त्यामुळे. तर म्हटलं आपण जुन्या पण रांगोळ्या नक्की दाखवू मैत्रिणींना. आणि रोज व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जेव्हाही टाईम भेटेल तेव्हा नक्की बघत जा. आणि आदल्या दिवशी ठरवून ठेवायचं की आपल्याला उद्या कुठली रांगोळी काढायची काय. तसं मी जेव्हा रांगोळी काढायला म्हणजे जेव्हा शूट करते व्हिडिओ, तर असा मी विचार नसतो केलेला कुठली रांगोळी काढायची. जेव्हा मी काढायला बसते आपोआप जसं जसं सुचत जाते रांगोळी तशी तशी मी काढते. म्हणजे असं आधी प्लॅनिंग नसतं केलेलं की आपल्याला आज ही रांगोळी काढायची वगैरे असं. आता आपला उद्यापासून श्रावण महिना चालू होतोय. खरंच एकदम भारी असतो श्रावण महिना. तुम्हालाही आवडतच असणार आहे. आता उपवास वगैरे चालू होतील. श्रावण महिन्यानंतर आपला भाद्रपद महिना, हरतालिका, गणपती बाप्पाचं आगमन, गौरी गणपती.
त्यानंतर दिवाळी, दसरा दिवाळी, नवरात्र, इथून पुढे सर्व सण चालू होऊन जातात. पण खूप नवीन नवीन रांगोळ्या आणखीन घेऊन येणार आहे आता, जसे जसे सण येतील आपले तसे तसे. तर बघा ही दुसरी पण किती युनिक आणि सोपी वाटते काढायला, काहीच अवघड नाही. दिसायला जरी रांगोळ्या काही काही अवघड असल्या ना, काही अवघड नाही राहत. म्हणजे त्या जेव्हा आपण काढायला जातो ना, तेव्हा समजतं अरे यार ही काहीच अवघड नव्हती रांगोळी. आता ही तिसरी रांगोळी मी जेव्हा काढायला लागली ना, हवा सुटली होती खूप, त्यामुळे थोडीशी उडाली ती रांगोळी. पण मी तुम्हाला सांगितलं ना, हा बोर्ड जो मी वापरला आहे ना आजच्या रांगोळ्यांमध्ये, ते व्यवस्थित शेप नव्हता देता येत मला. तसं टाईलवर एकदम म्हणजे फरशीवर व्यवस्थित आकार देता येतो. आमचा जो दरवाजा आहे म्हणजे मेन डोअर, त्याच्यासमोर पण मी एक कडप्पा ठेवला आहे ब्लॅक कलरचा, काळ्या कलरचा. तर तो रांगोळ्यांसाठी वापरला असता, पण तो जड असल्यामुळे म्हणजे नाही का, इथून तिथं नेणं थोडं अवघड आहे. त्यामुळे म्हटलं आपण एक आपल्या रांगोळ्यांना लागणारच आहे, तर एक म्हणजे असं बनवूनच घेऊ, शीट लाकडी. रांगोळ्यांची नक्की प्रॅक्टिस करत राहा आणि अशाच युनिक रांगोळ्या बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या इंस्टाग्रामला पण एक चॅनल आहे, रंगोली बाय ज्योती शिंदे नावाने. त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे यूट्यूबच्या, तर नक्की चेक करा. आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन येतो, त्याच्यावर नक्की प्रेस करा. आणि म्हणजे ऑल नावाचं ऑप्शन आहे त्याच्यावर करा, म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येत जातील. नोटिफिकेशन जरी नाही आले तरी तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊन व्हिडिओ चेक करू शकता रोजचा. कधी कधी नोटिफिकेशन नाही येत. तर अशा पद्धतीने आपल्या तिन्ही पण रांगोळ्या काढून होत आलेल्या आहे. ही शेवटची रांगोळी आजच्या भागातली. कशा वाटल्या मला नक्कीच सांगा. आणि अशाच युनिक, सोप्या आणि झटकेपट होणाऱ्या रांगोळ्या बघण्यासाठी पुढचे व्हिडिओ पण तुम्ही नक्की चेक करा. आणि खूप सुंदर सुंदर रांगोळ्या आणणार आहे मी तुमच्यासाठी, तर त्यासाठी व्हिडिओ न चुकता बघा. तर रांगोळ्यांची नक्की प्रॅक्टिस करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.